भारतातील कामकाजाची दुनिया बदलत आहे. फक्त करिअरच्या धडपडीमध्ये नाही, तर हृदयाच्या धडधडीतही. ऑफिसच्या कॉफीजवळच्या छोट्या गप्पांपासून ते एका प्रोजेक्टवर एकत्र काम करताना निर्माण होणाऱ्या अनोळखी जवळीकीपर्यंत. आज भारतात कामाच्या ठिकाणी फुलणारी प्रेम कहाणी ही अपवाद राहिलेली नाही. इतकेच नव्हे, तर एका आंतरराष्ट्रीय सर्व्हेनुसार भारत जगातील ऑफिस रोमॅन्समध्ये आश्चर्यकारक आघाडीवर पोहोचला आहे. भारतामध्ये ऑफिस रोमॅन्सचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय सर्व्हेच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले आहे. एशली मॅडिसन आणि युगो यांनी केलेल्या या जागतिक अभ्यासात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. सर्व्हेनुसार 40% भारतीयांनी कधी ना कधी आपल्या सहकर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले आहेत किंवा सध्या अशा नात्यात आहेत. भारताच्या पुढे केवळ मेक्सिको असून तिथे हे प्रमाण 43% आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि अमेरिका अशा 11 देशांतील 13,500हून अधिक प्रौढ व्यक्तींवर हा सर्व्हे करण्यात आला. कामाच्या ठिकाणी प्रेमसंबंध ही जगभरात नवी बाब नसली तरी भारतामध्ये हे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे या अभ्यासातून दिसले. या सर्व्हेनंतर सर्वांना एकच प्रश्न पडतो की भारतात ऑफिस रोमॅन्स का वाढतो आहे? भारतामध्ये सामाजिक मोकळीक वाढणे, नातेसंबंधाविषयी उघडपणे बोलण्याची तयारी वाढणे आणि ओपन रिलेशनशिपची वाढती लोकप्रियता ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत. आधुनिक कार्यसंस्कृतीत एकत्र काम करण्यासाठी लागणारा जास्त वेळ आणि जवळीक निर्माण होणे यामुळेही ऑफिस रोमॅन्स वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या सर्व्हेमधील एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे पुरुष ऑफिस रोमॅन्समध्ये महिलांपेक्षा अधिक गुंततात. 51% पुरुषांनी कधी ना कधी सहकर्मचाऱ्यांसोबत नातेसंबंध ठेवले असल्याचे कबूल केले, तर हे प्रमाण महिलांमध्ये फक्त 36% आहे. तसेच दोघांच्या भीती आणि चिंता देखील वेगळ्या आहेत. 29% महिलांना करिअरवर परिणाम होईल याची भीती वाटते. पुरुषांमध्ये ही चिंता 27% आहे. उलट 30% पुरुषांना वैयक्तिक आयुष्य बिघडेल अशी भीती वाटते, तर महिलांमध्ये हे प्रमाण 26% आहे. लक्षवेधी बाब म्हणजे 18 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये ऑफिस रोमॅन्सबद्दल अधिक सावध दृष्टिकोन दिसून आला. या वयोगटातील 34% तरुणांना करिअरमध्ये अडथळे निर्माण होण्याची भीती वाटते. त्यामुळे रिलेशनशिपबाबत त्यांचा दृष्टिकोन तुलनेने अधिक व्यावहारिक आणि सुरक्षिततेकडे झुकणारा आहे. ऑफिस नातेसंबंध वाढत असताना अनेक कंपन्या व्यावसायिक मर्यादा, वर्कप्लेस इथिक्स आणि वर्तन धोरणे अधिक कठोर करत आहेत. हितसंबंधांचा संघर्ष, छळाच्या तक्रारी तसेच कामाच्या ठिकाणच्या निर्णयांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी कंपन्या जागृत होत आहेत. एकूण पाहता बदलती जीवनशैली, तरुणांची व्यावहारिकता आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे भारतात ऑफिस रोमॅन्सची संख्या वाढत असल्याचे या सर्व्हेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.